जय महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्ट करताना कृती करणं, ऍक्शन्स करणं खूप इम्पॉर्टंट असतं. पण एखादी कृती करावी का नको याचा निर्णय मी कसा घेणार? म्हणजे माझ्यामध्ये निर्णय क्षमता पाहिजे ना एखादी कृती करण्यापूर्वी. तर ही निर्णय क्षमता कशी विकसित होते माहितीये का मित्रांनो? त्यासाठी सर्वात प्रथम चिंतन करायला शिकायला लागतं, विचार करायला शिकायला लागतो. आणि हे जे चिंतन असतं, हा जो विचार असतो ना, तो गांभीर्यानं करावा लागतो. आपली एखादी समस्या सोडवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी पहिल्यांदा चिंतन करावं लागतं. चिंतन करणं म्हणजे काय माहितीये का? भूतकाळात घडून गेलेल्या घटना, वर्तमान काळात घडत असलेल्या घटना, माझे विचार, माझा अनुभव, मला दिलेला सल्ला, मार्गदर्शन, या सर्वांच्या आधारे मी चिंतन करतो, विचार करतो, डीपमध्ये विचार करतो. आणि हे जे चिंतन असतं ना, हे जे विचार असतं ना, ते स्वतःला एकट्याला किंवा आपल्या घरातील विश्वासू लोकांबरोबर करायचं असतं. त्या चिंतनातून काय होतं माहितीये का मित्रांनो? ज्यावेळी आपण गांभीर्याने विचार करतो एखाद्या अडचणीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी, तर ती अडचण सोडवण्यासाठी किंवा एखादी कृती करण्यापूर्वी मी निर्णय काय घेतला पाहिजे, ही निर्णय क्षमता आपल्यामध्ये विकसित होते चिंतन केल्यामुळं. उदाहरणार्थ, नोकरी बदलावी का नको? ओके, बदलली पाहिजे, ह्यासाठी आपण चिंतन करतो, विचार करतो. आणि त्यातून आपल्याला कळतं की ही कृती करावी का नको, हे आपल्याला चिंतनामधून कळतं. जे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात ना मित्रांनो, ते बघा पुढच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये काय घडणार आहे याची पूर्वकल्पना त्यांना अगोदरच आलेली असते. कशाच्या जोरावर आलेली असते? चिंतनाच्या जोरावर आलेली असते, विचार करण्याच्या जोरावर आलेली असते. मॅनिफेस्ट म्हणजे मित्रांनो विचारच करणं, दुसरं काही नाहीये. गांभीर्याने विचार करायला शिकणं. तर ते लोक असतात ना, भूतकाळात काय घडलंय, वर्तमान काळात काय घडायला लागले, अर्थव्यवस्थेमध्ये काय घडायला लागले, समाजामध्ये काय घडायला लागले, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव यातून काय करतात, त्यांच्या व्यवसायामध्ये एखादा निर्णय घेण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे, याचं त्यांच्याकडं दूरदृष्टी निर्माण झालेली असते. आणि ते अगोदरच त्या दृष्टीने निर्णय घेतात, ती वेळ येण्यापूर्वीच. त्यामुळं ते काय होतात, सस्टेन होतात त्यांच्या व्यवसायामध्ये, किंवा त्यांचा जो ग्राफ असतो ना, तो मंदीच्या काळात सुद्धा वाढत राहतो. आपण सर्वसामान्य काय करतो माहितीये का? डोळे झाकून कृती करतो, म्हणजे विचार न करता कृती करतो. म्हणून आपल्याला कृतीमध्ये अपयश येतं. तर कृती करताना जे निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयांसाठी स्वतःमध्ये चिंतन क्षमता विकसित करावी लागते. मॅनिफेस्टेशन म्हणजे विचार करणं, सखोल विचार करणं, थोडक्यामध्ये चिंतन करायला शिकणं आणि त्यातून ठाम निर्णय घ्यायला शिकणं.